दंडवतहु वंदुचक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषाहरा संबंधी जडजीव तारुणिवरा पूता कृता हि धरा दातारा करुणाकरा वरमती द्यावी विभुगुर्जरा द्यावी विभुगुर्जरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवतो. महानुभाव पंथीय ज्ञान यामध्ये आपण महानुभाव पंथाचे ज्ञान ऐकत आहोत. आज आपण विषय घेणार आहोत की निष्काम भक्ती केल्यानं काय काय फायदा होणार. निष्काम म्हणजे ज्या भक्तीमध्ये कोणतीही कामना नसणे, म्हणजे ज्या ठिकाणी आपण परमेश्वराचं भक्ती करत आहोत त्याच्यामध्ये कोणताही हेतू नसणं. जी क्रिया आपण करणार आहोत त्याच्यामध्ये कोणतीही हेतू जर तुम्ही ठेवला नाही त्याला निष्काम भक्ती म्हणतात. निष्काम भक्तीचे फायदे काय काय होतात ते आपण ऐकणार आहोत. तर निष्काम भक्ती जर तुम्ही सतत करत राहिले तर मृत्यूनंतर कृतयुग येईपर्यंत तमात न पाठवता अवघड्यात ठेवणार. म्हणजे जेव्हा आपल्याला अंतसमय येईल, जेव्हा आपला मृत्यू होईल, जन्ममरणामध्ये जे काही आपण भक्ती केलेली ती निष्काम भक्ती जर तुम्ही केली, म्हणजे कोणताही हेतू न ठेवता कर्तव्य म्हणून आपण जर भक्ती केलेली असेल तर त्यामध्ये काय फायदा झाला आपला की जेव्हा आपला मृत्यू होईल त्या मृत्यूनंतर परमेश्वर काय करणार, त्याला नरकात जाऊ देणार नाही. म्हणजे जे काही 84 लाख योनी असतील, 12 भेदी 13 भेदी जे काही नरक असतील, जडत्व असेल, नित्य नरक असेल, असे जे काही नरक आहेत त्या नरकापासून परमेश्वर आपल्याला काय करणार, चुकवणार. कारण तुम्ही निष्काम भक्ती केली, तुम्ही परमेश्वरावर प्रेम केलेलं आहे, तुम्ही देवाजवळ काही मागितलेलं नाही आहे, तुम्ही कर्तव्य म्हणून भक्ती केलेली आहे आणि त्यामुळे तुमचा मृत्यूनंतर हा फायदा झाला. मृत्यूनंतर तुम्हाला कृतयुग जेव्हा येईल, पुढचं युग आता कलियुगानंतर, त्या कृतयुगापर्यंत तुम्हाला काय करतील परमेश्वर, त्या तमविभागात न पाठवता. कारण तमविभागात परत जाणं म्हणजे आणखी पुन्हा येणं, कर्माचं बंधन लागलं, जन्ममरण येणं, तर परमेश्वर त्या जन्मामध्ये तुम्हाला पाठवणार नाही. ते काय करणार, अवघड्यात ठेवतील. आणि अवघडा असा एक सेक्शन आहे की त्या ठिकाणी युग संपेपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला ठेवणार. आणि जेव्हा महासंहार होईल, संहार झाल्यानंतर पुन्हा सृष्टी रचना होईल, त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला त्या तिथं पुन्हा काढणार आणि अवघड्यात ठेवतात. आणि अवघड्यात ठेवल्यानंतर तुमचा फायदा काय झाला की तुम्ही नरकाला गेलेले नाहीत. परमेश्वर तुम्हाला सुखदुःख रहित जो काही अवघड आहे, सेक्शन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला टाकतात. हा निष्काम भक्तीचा फायदा झाला. आणि जेव्हा पुढचं युग येईल त्यावेळेस तुम्हाला परमेश्वर काय करतील, आणखी मनुष्य देहामध्ये टाकतील आणि तुम्हाला आणखी तिथं ज्ञान होईल. तुमचा फायदा त्याचा झालेला आहे. म्हणून निष्काम भक्तीचा फायदा झाला की तुम्हाला देवाने परमेश्वराने नरकामध्ये जाऊ दिलेलं नाही आहे. आणखी काय होईल निष्काम भक्ती जर केली तर 60 लक्ष वर्षाचे चौकडी नरकसुद्धा चुकणार. 60 लक्ष म्हणजे काय, जसं 4 युग आहेत, त्रेताळयुग आहेत, कृतयुग आहे, त्रेताळयुग आहे, द्वापारयुग आणि कलियुग आहे, असे 4 युग आहे. 4 युगाची जी काही आयुष्य मर्यादा आहे, 32 लक्ष कृतयुग आहे, 16 लक्ष त्रेताळयुग आहे, 8 लक्ष द्वापारयुग आहे, 4 लक्ष कलियुग आहे. असं 4ही युगांची जी काही मर्यादा आहे, जी काही आयुष्य मर्यादा आहे, ते मनुष्याची आयुष्य मर्यादा वेगळी आणि युगाची आयुष्य मर्यादा ही 60 लक्ष वर्ष आहे. 4 युगाचं जे काही किती वर्षाचं आहे ते 60 लक्ष, त्याला चौकडी म्हणतात. चौकडी म्हणजे 4 युगाची मर्यादा. तर 60 लक्ष वर्षाचे चौकडी नरक असतं. जसं कलियुगामध्ये जन्माला आला तर कलियुगी जन्म मात्रे चौकडी नरक. म्हणजे कलियुगामध्ये आता आपण कलियुगात आहोत. या कलियुगामध्ये जो जीव जन्माला आलेला आहे, मनुष्य देहामध्ये जरी जन्माला आला तर त्याला चौकडी नरक आहे. म्हणजे 60 लाख वर्षाचं नरक भोगावं लागतं. एवढं त्याला पाप म्हणजे पापाच्या योनींमध्ये जाऊन, नरकामध्ये जाऊन त्याला आणखी फिरावं लागतं. का, त्यांनी देव केला नाही, धर्म केला नाही, उपदेश घेतला नाही, काही केलं नाही. आणि उपदेश घेतला तर त्यांनी सकाम भक्ती केली, हेतुपूर्वक भक्ती केली, तरी त्याचा फायदा झाला नाही, त्याला प्रपंचाचंच मिळालं, त्याचा गुरु करून फायदा झाला नाही. म्हणून निष्काम भक्ती ज्याने केली, ज्याने काही मागितलेलंच नाही, परमेश्वराला त्याने प्रेम केलं, त्याने मागितलं नाही आणि परमेश्वराचं आत्मा आपले स्वतःचं कल्याण करून घेतलं, तर त्या व्यक्तीला मेल्यानंतरसुद्धा 60 लक्ष चौकडी नरकामध्ये परमेश्वर पाठवत नाही. ती चौकडीसुद्धा तुमच्या वेदवंतामुळे, अवस्थामुळे, परमेश्वरा आवडीमुळे तुम्हाला परमेश्वर नरकसुद्धा चुकवतात. 60 लक्ष चौकडी कोणाला चुकवत्या, स्वामी सांगितलं ना, युगा विपरीत धर्मानुष्ठान तया चौकडी चुकी. म्हणजे ज्याने युगाच्या विपरीत देवताचा जो काही युग धर्म आहे त्याच्यामध्ये देवतांची भक्ती न करता फक्त परमेश्वराची एकट्याची भक्ती केली आणि एकट्याची भक्ती ती बी आवडीपूर्वक केली, मनपूर्वक केली, अंतकरणपूर्वक केली, म्हणून त्याला परमेश्वर काय करतात, चौकडी नरक त्याचं चुकून जातं.
तर चोकडी नरक चुकवण्याचं सामर्थ्य कोणामध्ये नाही आहे, ते फक्त परमेश्वर भक्तीमध्ये आहे. परमेश्वरच आपलं चोकडी नरक चुकवणार, दुसरं कोणीही आपल्याला चुकू शकत नाही. म्हणून निष्काम भक्ती करा, कोणती हेतू न ठेवता, कोणताही मनामध्ये हेतू न बाळगता सर्व गोष्टी आपण सरळ हाताने अंतःकरणपूर्वक आपल्या क्रिया करायच्या. आणि परमेश्वराचं जे काही अन्नदान असेल, स्मरण असेल, चिंतन असेल, काही तीर्थाटन असेल, काय असेल नसेल, ते सर्व देवपूजा असेल, पारायण असेल, ते सर्व मनात कोणताही हेतू न ठेवता सरळ अंतःकरणाने करायचं आहे. तर आणखी काय होतं निष्काम भक्ती केल्यानं? कृतयुगामध्ये मनुष्य जन्म प्राप्त होणार. बघा, आपण ऐकलं की 60 लाख वर्ष चोकडी नरक चुकतं आहे, त्यानंतर मृत्यूनंतर तमयुगात ठेवलं. आणि ज्यावेळेस पुढचं युग रचलं जाईल त्या युगामध्ये सुद्धा कृतयुग येईल. आणि त्या कृतयुगामध्ये काय होईल? आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त होईल, आहे का नाही? कारण मनुष्य जन्म अनमोल आहे, तो लवकर प्राप्त होत नाही. त्याला अनंत जन्माचं काहीतरी भाग्य असतं, पुण्य असतं, आणि त्याच्यामुळं तो मिळतो. म्हणून तो मनुष्यजन्म सहसा मिळत नाही. म्हणून परमेश्वर काय करतात? आपल्याला या निष्काम भक्तीच्या केल्यामुळे, त्या फायद्यामुळे आपल्याला पुढच्या जन्मामध्ये काय करतात? युगामध्ये सुद्धा आपल्याला मनुष्य जन्म देतात. आणि मनुष्य जन्मात येऊन नंतर आत्मोपास्ती धर्म आचरण 10 लक्ष वर्ष मायेचे फळ त्या ठिकाणी लाभतं आहे. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा परमेश्वर काय करणार? त्याला मनुष्य जन्म देऊन तिथंसुद्धा परमेश्वर ज्ञान सांगतील. आणि ज्ञान सांगितल्यानंतर त्या देवताच्या भक्तीचंही ज्ञान सांगतील. आणि त्या ठिकाणी जर त्यांनी कधी भक्ती केली परमेश्वराची, आणि त्या ठिकाणी जर त्यांनी कधी निरेतूक भक्ती केली आणखी, आणि परमेश्वरासाठी संन्यास घेतला, आपलं जीवन कंठलं, तर त्याला परमेश्वर काय करणार? मोक्षमार्गाला घेऊन जाणार. आणि त्या मोक्षमार्ग साठी जर त्यांनी प्रयत्न केला नाही, तर त्याला आत्मोपास्तीचा धर्म आचरून त्याला मायेचं फळसुद्धा मिळू शकतं. म्हणून कोणतीही केलेली क्रिया वाया जाणार नाही. पण आपल्याला कृतयुगामध्येसुद्धा मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर आपण देवताच्या भक्तीकडे न वळता आपण परमेश्वराची भक्तीकडे वळायचं आहे. आणि परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपण आचरण करायचं आहे. तिथंसुद्धा आपलं कल्याण करून घ्यायचं आहे. असं जन्ममरणाचा फेरा आपण बंद करायचा आहे. कारण मागच्या आपण या जन्मामध्ये निष्काम भक्ती केली, म्हणून पुढच्या जन्मामध्ये मनुष्य जन्म दिला. मनुष्य जन्म दिला, पण तिथंसुद्धा आपल्याला मनुष्य जन्म दिल्यानंतर परमेश्वराचं ज्ञान ऐकावं लागेल, परमेश्वराची भक्ती करावं लागेल, उपदेश घ्यावा लागेल, आणि तिथं ती प्रक्रिया करावं लागेल. आणि तिथूनसुद्धा आपण परमेश्वराचं आचरण करून संन्यास घेऊन, आणि त्यावेळेस मग परमेश्वर आपल्याला मोक्षमार्गाला घेऊन जाणार. म्हणजे हा सुद्धा फायदा निष्काम भक्तीचा झालेला आहे. त्यानंतर मायेचे फळसुद्धा ते उद्धरण होय पावतो. म्हणजे 84 लाख योनीत जाऊ नये. आणि परमेश्वर हे का करतायत? की त्या जीवाला तो फायदा झाला निष्काम भक्ती केल्यामुळे. त्याला मनुष्य जन्मात टाकलं त्यावेळेस कृतयुगामध्ये, परंतु तो मनुष्य जन्मामध्ये येऊनसुद्धा 84 लाख योनीमध्ये जाऊ नये, म्हणून तो ईश्वरीच्या मायपणा तिथं तयार होतो. त्या ठिकाणीसुद्धा त्याची जी मागच्या जन्माची भक्ती केलेली ती भक्ती अजून पुन्हा येते. तिचा आणखी निष्काम भक्ती तो करत असतो. आणि निष्काम भक्ती ज्याने सतत जर करत राहिला त्या ठिकाणी, तर तेव्हासुद्धा परमेश्वर त्याला त्या मनुष्य योनीमध्ये येऊन त्याला 84 लाख योनीमध्ये आणखी जाऊ देत नाही. हा परमेश्वराचा मायपणा आहे. आणि परमेश्वर त्याला फळ देतात. त्याने जर पुन्हा प्रयत्न केला, चांगलं आचरण केलं, तर परमेश्वर त्याला नरकात जाऊ देणार नाही. तर असं निष्काम भक्तीचा फायदासुद्धा आहे. त्यानंतर वेदावस्था जी काही आचरण केलेली आहे ती बोध होऊन उद्धरणसुद्धा होते. म्हणजे त्याने जर आता वेद आहे त्याच्याकडे, या जन्मामध्ये त्याने निष्काम भक्ती केलेली आहे, आणि परमेश्वराला खूप त्याची आवड आहे, तळमळ आहे, गोडी आहे, आणि त्याला वेद झालेला आहे. वेद संसार म्हणजे काय? आवडी झालेली आहे, की साधू संतावर आवड आहे, स्थानावर आवड आहे, तीर्थक्षेत्रावर आवड आहे, त्यानंतर वासनिकांची आवड आहे, भिक्षुकांची आवड आहे, आणि परमार्गावर त्याची प्रीती आहे, नाही का नाही? आणि त्याच्यामुळे तो काय करतो? त्याला वेद झालेला आहे. आणि ती वेद अवस्था जी आहे त्याच्यात तो आचरण करतो आहे, म्हणजे निष्काम भक्ती करतो आहे, कोणताही हेतू न ठेवता. आणि त्या केल्यामुळे त्याला काय होईल? तर ह्या जन्मामध्ये त्याला जर समजा संन्यास नाही घेतला, तर त्याला परमेश्वर नरकात न जाऊ देता मग त्याला पुढच्या युगामध्ये काय करतील? तर त्याला वेद होऊन आता बोध देतील. बोध म्हणजे त्याला ज्ञान होईल. आणि ज्ञान घेतल्यानंतर मग त्याने आचरण केलं आणि संन्यास घेतला, किंवा परमेश्वराला जन्म दिला, आणि त्याने अजून आणखी आचरण केलं संन्यास घेऊन, तर त्याचं उद्धरणसुद्धा होणार. हे कार्य निष्काम भक्तीनेच होणार. म्हणजे ज्याने निष्काम भक्ती केलेली त्याला परमेश्वर कधीही नरकात जाऊ देणार नाही. आणि त्याला ह्या जन्मात नाही तर पुढचा एक जन्म देऊनसुद्धा त्याला फायदा होईल. आणि ह्या जन्मात त्याला वेद आवड असेल, निष्काम भक्ती असेल, तर पुढच्या जन्मात त्याला ज्ञान होईल. ज्ञान घेतल्यानंतर त्याने संन्यास घेतला, संन्यास घेऊन त्याने जे आचरण केलं, तर परमेश्वर त्याला प्राप्ती करणार, उद्धरण करणार. हे सर्व जी काही परिस्थिती आहे ही सर्व कशाची आहे? तर निष्काम भक्तीचा हा सर्व फायदा आहे. म्हणून जीवाने निष्काम भक्ती करावी. कारण जगामध्ये 90% लोक हे सकाम भक्ती करतात,
परमेश्वरासाठी जी काही गुरु वगैरे करतात ते सर्व लोक हेतुपूर्वक भक्ती करतात, कारण प्रपंचात फार दुःखमय हा प्रपंच आहे आणि प्रपंच दुःखमय असल्यामुळे लोक सर्व जी काही भक्ती करतात ते ज्ञान नसल्यामुळे ते काय करतात, हेतुपूर्वक करतात आणि हेतुपूर्वक केल्यामुळे तो जन्म वाया जातो. या जन्माची भक्ती ती वाया जाते. पुढच्या जन्मात पुरं काही नरक चुकवण्यासाठी किंवा आपल्याला काही राहत नाही, पुण्य आपल्याकडे राहत नाही, ते पुण्य इथंच संपून जातं. जे तुम्ही क्रिया केल्या आहेत ते त्यांचं फळ इथंच भेटून जातं आणि त्यामुळे पुढचं काही राहत नाही. जसं तुम्ही एखाद्या दुकानावर गेले तर एखाद्याला सांगितलं की एखादी वस्तू दे, त्याला पैसे दिले, ते पैसे दिले आणि ती वस्तू घेतली तर त्या दुकानाचा वाल्याचा तुमचा काही संबंध राहिला नाही. जसं एखाद्या ठिकाणी तुम्ही कामाला गेले, त्या कामाला गेल्यानंतर त्या कामाचा पैसा तुम्ही जर घेऊन टाकला त्या मालकाजवळून, तुमचं काम केलं, तुम्हाला पैसा मिळाला, त्या मालकाचा आणि तुमचा काही संबंध नाही. पण एखादा व्यक्ती असा आहे की त्याने कामच करत राहिला, त्याने पैसे मागितले नाही, अपेक्षा ठेवली नाही, तर तो मालक स्वतःहून त्याला पैसेही देणार, त्याला खुशी होणार, आनंद होणार. तशा प्रकारे परमेश्वराजवळ काही मागितलं नाही तर तुम्ही जर निष्काम भक्ती केली आणि मागतच नाही राहिले तर तुम्हाला परमेश्वर डबल फायदा देईल. न मागता तुम्हाला सर्व मिळेल आणि परमेश्वर प्राप्तीसुद्धा तुम्हाला मोकळी होईल. परंतु तुम्ही जर मागत राहिला, सकाम भक्ती केली, मागत राहिले तर मागल्यानंतर देव उदास होणार आणि ते मागितलेलं भक्ती केले तुम्हाला इथंच फिटून जाणार, पण मेल्यानंतर नरक मात्र चुकवणार नाही. म्हणून निष्काम भक्ती केली तर तुम्हाला एवढे फायदे होणार आहेत. म्हणून बाबा हो, सर्वांनी परमेश्वराची निष्काम भक्ती करा. एकच परमेश्वराची अनन्य भक्ती करा. कोणाला दुसऱ्याला शरण जाऊ नका. परमेश्वराने जे सांगितलेलं आचरण आहे तेच करा. अन्य भक्तीमध्ये जाऊ नका. त्या ठिकाणी जे जे परमेश्वराने नियम सांगितले त्याचं आचरण करा. ते आचरण करून परमेश्वरावर तुमची श्रद्धा भावना तुटू देऊ नका. किती संकट आलं प्रपंचात, कितीही दुःख आलं तरी परमेश्वराला सोडू नका. परमेश्वर तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार. परमेश्वर कोणाचंही वाईट करत नाहीत. तुम्ही उपदेश घेतला आणि माझं वाईट झालं, माझं घर असं झालं, मला संकट आलं, परमेश्वर कोणाचंही वाईट करत नाही. वाईट मात्र आपलं स्वतःचं कर्म करत असतं आणि त्या कर्मामध्ये जर आता परमेश्वर तुम्ही जर दुःख असताना परमेश्वर केला तर तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये परमेश्वर तुम्हाला नरकात जाऊ देणार नाही. हे बी लक्षात ठेवा. आपली श्रद्धेला तडा जाऊ दे नाही. किती संकट आलं तर आपल्या परमेश्वराची भक्ती आपण कमी करायची नसते. यालाच निष्काम भक्ती म्हणतात आणि त्यालाच वेद अवस्था म्हणतात, म्हणजे परमेश्वर आवडी म्हणतात. आणि या आवडी आणि वेदावस्थामुळे तुमचा नक्की फायदा होईल आणि परमेश्वर तुम्हाला नरकात जाऊ देणार नाही. याचा विचार तुम्ही करायचा आहे. परमेश्वराची भक्ती कधीही ढळू द्यायची नाही, पण दुसऱ्याचं मात्र शरण जायचं नाही, दुसऱ्याची भक्ती करायची नाही. आणि उपदेश घेतल्यानंतर आपण काटेकोरपणाने आपलं परमेश्वराचं पालन करायचं, एकनिष्ठ भक्ती करायची आणि आपलं आत्म्याचं कल्याण करून घ्यायचं. तर अशा प्रकारे निष्काम भक्तीचे फायदे आपण ऐकलेले आहेत. अशा प्रकारे आपण मानवा पंथाचं ज्ञान ऐकत आहोत. पुढच्या भागामध्ये आपण पुढचा अजून ज्ञानाच्या गोष्टी आपण ऐकणार आहोत. तर आतापर्यंत आपण इथं आजचा भाग आपण समाप्त करू. पुढच्या भागात पुढचं घेऊ. दंडवतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.